नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संभाजी ठाणगे सर आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब कराल, लाईक करा। आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत समस्थानिके। तर समस्थानिकांमध्ये काय काय आपण अभ्यासणार आहोत, त्यामध्ये समस्थानिके, त्यानंतर 2 नंबरला उपयोग त्याचे काय आहेत ते अभ्यासणार आहोत। त्यानंतर समभार मूलद्रव्य, आयसोटोन, आयसो इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर भारतीय अणु आयोग आणि अणुभट्टी इत्यादी पॉईंट्सचा आपण अभ्यास करणार आहोत। तर सुरुवातीला आपण अभ्यासणार आहोत समस्थानिके म्हणजे काय। हे बघा, समस्थानिके हा जो पॉईंट आहे इथं दाखवलेला, हा समस्थानिके हा पॉईंट आपण अभ्यासणार आहोत। मग समस्थानिके म्हणजे काय, तर मूलद्रव्यांचे असे अणू की ज्यांचा अणुअंक हा समान असतो, मात्र अणुवस्तुमानांक हा वेगळा असतो। परत एकदा सांगतोय पहा, मूलद्रव्यांचे असे अणू की ज्यांचा अणुअंक हा समान असतो, मात्र अणुवस्तुमानांक भिन्न असतो, अशा मूलद्रव्यांच्या अणूंना समस्थानिके असे म्हणायचे। मग समस्थानिकांना इंग्लिशमध्ये आपण आयसोटोप म्हणतो, आयसोटोप्स। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की समस्थानिके यांचे अणुअंक समान आहेत। अणुअंक समान, बरोबर, अणुअंक समान असतो, मात्र अणुवस्तुमानांक भिन्न असतो। अणुवस्तुमानांक समान, अणुवस्तुमानांक भिन्न। आता मी मागच्याच लेक्चरला क्लिअर केलं होतं तुमचं अणुवस्तुमानांक म्हणजे काय आणि अणुअंक म्हणजे काय। तर सरळ परत एकदा रिपीट करतोय, अणुअंक म्हणजे काय, तर मूलद्रव्याच्या अणूमधील असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या किंवा प्रोटॉनची संख्या म्हणजे तुमचा अणुअंक होय। म्हणजे इतर प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची कोणतीही घ्या, सारखीच असते। ओके। त्यानंतर अणुवस्तुमानांक म्हणजे काय ते पण त्यावेळेस सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतोय। अणुवस्तुमानांक म्हणजे मूलद्रव्याच्या अणूच्या केंद्रकामधील असणाऱ्या प्रोटॉनच्या आणि न्यूट्रॉनच्या बेरजेला अणुवस्तुमानांक म्हणतात। ठीक आहे। तर आता ही सांगण्याची गरज का भासली, कारण इथं समस्थानिकांमध्ये आपल्या डेफिनेशनमध्ये किंवा व्याख्येमध्ये चाललंय की अशा मूलद्रव्यांचे अणू की ज्यांचे अणुअंक समान असतात, मात्र अणुवस्तुमानांक भिन्न असतात। तर चला याचं उदाहरण पाहूया लगेच। उदाहरण काय, उदाहरणार्थ पहा, एक उदाहरण घेतो मी। कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14 हे कार्बनचे समस्थानिके आहेत, म्हणजे आयसोटोप्स आहेत। आणि कार्बनचा अणुअंक सगळीकडे जर बघितला तर 6 आहे, म्हणजे अणुअंक 6 सगळ्यांचा समान। पहा, अणुअंक समान, बरोबर, आणि अणुवस्तुमानांक 12, 13 आणि 14 ही वेगवेगळे आहेत, म्हणजे हे कार्बनचे समस्थानिके आहेत, बरोबर। आणि कार्बनचे समस्थानिकांमध्ये जर विचार आपण केला तर काय बदललंय, नंबर ऑफ प्रोटॉन्स, म्हणजे प्रोटॉन जे आहेत ते सारखेच आहेत। पहा, अणुअंक सारखा म्हणजेच प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सारखेच आहेत, बरोबर, ते काय बदलले नाही। पण बदललंय कोण, तर न्यूट्रॉनची संख्या बदलली, कारण प्रोटॉन तर सेमच आहे। राहिले, वाढले कोण, न्यूट्रॉन। मग किती न्यूट्रॉन वाढले ते पण आपण सांगू शकतो। इथे 6 प्रोटॉन होते, 6 न्यूट्रॉन झाले, बरोबर। त्यानंतर इथे 6 प्रोटॉन 7 न्यूट्रॉन, इथे किती झाले, 6 प्रोटॉन आणि 8 न्यूट्रॉन। हे पहा, म्हणजे इथे 6 न्यूट्रॉन होते, इथे 7 न्यूट्रॉन होते, इथे 8 न्यूट्रॉन आहेत, म्हणजे न्यूट्रॉनची संख्या बदलते, प्रोटॉन तीच आहेत। म्हणजे लक्षात घ्यायची आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची तुम्हाला की न्यूट्रॉनची संख्या बदलते। आता सगळ्यांना क्लिअर झालं असेल की अणुअंक म्हणजे समस्थानिके म्हणजे काय। आता समस्थानिके शिकल्यानंतर आपल्याला अजून एक उदाहरण याच्यामध्ये पाहता येईल, हायड्रोजनचं। पहा, हायड्रोजन 1 कॉमन जो हायड्रोजन आहे, म्हणजे सामान्य जो हायड्रोजन आहे त्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स नसतात। हे पहा, एकच दाखवत आहे। मात्र हायड्रोजनचे 2 समस्थानिके आहेत, एकाचं नाव आहे ड्यूटेरियम आणि दुसऱ्याचं नाव आहे ट्रिटियम। ड्यूटेरियम आणि ट्रिटियम हे 2 समस्थानिके आहेत। मग ह्या समस्थानिकांचा विचार केला तर यांची संख्या आहे 1, 2 आणि 1, 3, बरोबर। म्हणजे या ठिकाणी प्रोटॉन 1
आणि 1 न्यूट्रॉन. या ठिकाणी जर पाहिलं तर प्रोटॉन एकच आहे, न्यूट्रॉन मात्र 2 आहेत. म्हणजे हायड्रोजनची जी समस्थानिके आहेत ते हायड्रोजनचे समस्थानिके 2 आहेत, एक ड्यूटेरियम आणि दुसरा ट्रिटियम. हे जड पाण्यामध्ये वापरतात, म्हणजे जड पाणी, हेवी वॉटर म्हणतो आपण त्याला. आता हे जर समजलं असेल तर पुढे जायला हरकत नाही. पुढचा पॉईंट जो आहे आपला की समस्थानिकांचे उपयोग. त्यापूर्वी पण एक गोष्ट सांगायची राहिली, समस्थानिकांचे उपयोग तर पाहणारच आहोत, नंतर समभार मूलद्रव्य वगैरे आपण पाहणार आहे, पण याचे उपयोग एकदा शिकू आणि नंतर पाहूया. समस्थानिके शिकल्यानंतर समस्थानिकांचे उपयोग काय, खूप महत्त्वाचे उपयोग आहेत. समस्थानिकांचे उपयोग. समस्थानिकांचे उपयोग काय. समस्थानिकांचा पहिला उपयोग की याच्यामध्ये जर युरेनियम 235, युरेनियम 235 सर्वांच्या लक्षात आलं असेल. युरेनियम 235 हे मूलद्रव्य रेडिओएक्टिव्ह आहे, म्हणजे किरणोत्सारी आहे. आणि हे जर किरणोत्सारी मूलद्रव्य बाहेर टाकतं, म्हणजे रेडिएशन्स बाहेर टाकतं. आणि याचा उपयोग कुठं केला जातो तर अणुभट्टीमध्ये. पुढे पाहायचं आहे आपल्याला अणुभट्टी. या अणुभट्टीमध्ये त्याचा उपयोग केला जातो. मग केंद्रकीय विखंडन नावाच्या प्रक्रियेने आपण अणुऊर्जा तयार करू शकतो. तर याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग आहे युरेनियमचा. केंद्रकीय विखंडन प्रक्रियेने अणुऊर्जा निर्माण करणे, म्हणजे ॲटॉमिक एनर्जी जी म्हणतो आपण ती तयार करतो. दुसरा अजून एक आहे कोबाल्ट 60. कोबाल्ट 60. आता कोबाल्ट 60 म्हणजे कोबाल्ट 60चा उपयोग काय आहे तर कोबाल्ट 60 हा जो आयसोटोप आहे किंवा हे जे समस्थानिक आहे हे कशासाठी वापरताय, कॅन्सर सारख्या रोगांवर ट्रीटमेंट म्हणून, म्हणजे कॅन्सर बरा करण्यासाठी किंवा कॅन्सरला रेडिओथेरपी जे आपण म्हणतो तिच्या वापरामध्ये कोबाल्ट 60 या आयसोटोपचा वापर करतात किंवा कोबाल्ट 60 या समस्थानिकाचा वापर करतात. तिसरा आपला आहे तो म्हणजे आयोडीन 131. आयोडीन 131. आयोडीन 131. आता आयोडीन 131चा उपयोग ग्वाइटर या विकार जो आहे किंवा ग्वाइटर जो आहे हा थायरॉइड ग्रंथीचा असणारा विकार आहे किंवा रोग आहे, त्या ग्रंथीच्या उपचारासाठी, म्हणजे थायरॉइड ग्रंथीच्या उपचाराचा जो काही आजार आहे किंवा रोग आहे ग्वाइटर नावाचा, म्हणजे गलगंड पण आपण त्याला टाईपचा म्हणतो, म्हणजे ग्वाइटर, तर तो ग्वाइटर बरा करण्यासाठी ह्या आयोडीन 131चा उपयोग करतात. त्यानंतर अजून एक उदाहरण सांगितलंय सोडियम 24. सोडियम 24 काय उदाहरण देऊ शकतो सोडियम 24चं. सोडियम 24 जे आयसोटोप आहे किंवा सोडियम 24 जे समस्थानिक आहे त्याचा उपयोग होतो की नळांमधील भेगा किंवा चिरा शोधण्यासाठी, म्हणजे अंडरग्राऊंड जर वॉटर तुमचं जात असेल नळांमधून तर त्या ठिकाणी खोदणं वगैरे अवघड जाऊ शकतं. अशा वेळेस आपण वापरू शकतो सोडियम 24 हे आयसोटोप. आणि सोडियम 24 किंवा सोडियम 24 या समस्थानिकाचा वापर ते भेगा कुठं क्रॅक गेलेत आपण हे शोधू शकतो. ठीक आहे, म्हणजे काही ठिकाणी औद्योगिक समूहामध्ये सुद्धा वापरू शकतो, म्हणजे फारच उंच जर पाईपलाईन्स असतील तर त्या ठिकाणी जाणं अवघड आहे, त्यावेळेस चेक करण्यासाठी वापरू शकतो. तर मला वाटतं हे सर्व समजले असतील. 1 2 3 4 अजून एक सांगायचा राहिला आहे तो म्हणजे कार्बन 14. हा सुद्धा महत्त्वाचा आहे. पहा कार्बन 14, कार्बन 14 नाही नाही कार्बन 14 म्हणतो आपण याला. कार्बन 14चा उपयोग काय उपयोग आहे कार्बन 14चा. कार्बन 14चा उपयोग आहे जीवाश्मांचे वय ठरवण्यासाठी. म्हणजे जे काही जीवाश्म आहेत, म्हणजे फार वर्षापूर्वी काहीतरी अर्थक्वेक झाला किंवा काहीतरी ट्रॅजेडी झाल्या की ज्याच्यामुळे काही प्राणी आणि वनस्पती गाडल्या गेल्या, आणि अशा गाडल्या गेलेल्या वनस्पतींचा जर आपल्याला वय माहिती करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी कार्बन 14 ही मेथड वापरतात. त्यालाच आपण कार्बन डेटिंग असं पण म्हणतो. मग कार्बन डेटिंग ही जी पद्धत आहे ही कोणी शोधली तर एक सायंटिस्ट होते विलार्ड लिबी. नाव लक्षात ठेवा कारण एक्झामला हा आपल्याला महत्त्वाचा पॉईंट आहे. विलार्ड लिबी इथे लिहितो मी, विलार्ड लिबी. याच्यावर पण प्रश्न विचारेन आयोग, कारण सखोल विचारतायत आयोगाचे प्रश्न. आता विलार्ड लिबी नावाच्या शास्त्रज्ञांनी ही पद्धत शोधली, विलार्ड लिबी नावाच्या शास्त्रज्ञांनी. आता कार्बन 40च का वापरायचं तर कार्बन 40 जे म्हणजे कार्बन 40 वरूनच आपल्याला कसं लक्षात येतं की वय,
तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या कार्बन 14चा अर्ध आयुष्य कालच खूप मोठा आहे, म्हणजे जवळजवळ 5568. कार्बन 14चा जो अर्ध आयुष्य वर्ष आहे ते आहे 5568 वर्ष इयर्स. आणि म्हणून जेव्हा प्राणी किंवा वनस्पती किंवा सजीव जेव्हा मरतो त्याच्यानंतर त्यातलं कार्बन 14चं डिग्रेडेशन होतं. डिग्रेडेशन म्हणजे काय, कमी कमी होतो. कार्बन 14 जो आहे त्याचा ऱ्हास होतो. मात्र कार्बन 12 जे आहे म्हणजे हेच एक अजून आयसोटोप आहे. कशाचं? कार्बन 12. कार्बन 12 हे आपल्या शरीरात असतं, सजीवांच्या शरीरात असतं. कार्बन 14 पण असतं, पण कार्बन 14चं ऱ्हास होतो, मात्र कार्बन 12चा ऱ्हास होत नाही, ते स्थिर राहतं. मग यांच्यातील प्रमाणावरून म्हणजे आपण काय म्हणू शकतो पहा, कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचा जर रेशो घेतला, यांचं जर गुणोत्तर घेतलं तर ते गुणोत्तर हे बदलतं, म्हणजे ते स्थिर राहू शकत नाही. आणि म्हणून कार्बन डेटिंग मेथडने आपण जीवाश्मांचं किंवा कुणाचंही पण वय ठरवू शकतो. तर ही एक मेथड आहे कार्बन डेटिंग. आणि याच्यावर सुद्धा आयोग विचारतोय पॉईंट ऑफ व्ह्यू, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मी घेतोय तुमचं पहा, म्हणजे त्याच्यामध्ये येणारच ते याच्यापेक्षाही पण जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. अजून एक महत्त्वाचं हे झालं समस्थानिकांचे उपयोग. पुन्हा एकदा रिपीट करतोय पहा, 235 युरेनियम 235चा उपयोग आहे अणुभट्टीमध्ये केंद्रकी विखंडन नावाच्या प्रक्रियेने अणुऊर्जा तयार करते. ते पुढे पाहणार आहे. कोबाल्ट 60 याचा उपयोग तुमचं कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी रेडिओथेरपी म्हणून आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर आयोडीन 131 ग्वायटर या आजारावर, थायरॉइड ग्रंथी जी गळ्याच्या तिथं असते, घशाच्या तिथं आपली थायरॉइड ग्रंथी, तिच्यावरचे उपचार करण्यासाठी. त्यानंतर सोडियम 24 काही क्रॅक्स गेले असतील नळांना, आहे की नाही, पाईप्स लाईनना, तर ते आपण चेक करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं कार्बन 40 त्याचाही उपयोग आत्ताच बघितला आहे की कार्बन डेटिंग. बरोबर. आता हे सर्व उपयोग पाहिल्यानंतर आपल्याला थोडासा दुसरा साईडने थोडासा वेगळा पॉईंट पाहायचा आहे, तो म्हणजे समभार मूलद्रव्य म्हणजे काय. आता समभार इकडे लक्ष देऊ शकता तुम्ही पहा, समभार समभार मूलद्रव्य याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो आयसोबार. आयसोबार आयसोबार कशाला म्हणायचं आयसोबार किंवा कशाला समभार म्हणायचं? मूलद्रव्यांचे असे अणू की ज्यांचं अणुवस्तुमान समान असतं मात्र अणु अंक हा वेगळा असतो. फारच वेगळे म्हणजे काय, म्हणजे तुमच्या समस्थानिकांच्या एकदम ऑपोजिट अशा प्रकारची व्याख्या आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय, असे मूलद्रव्यांचे अणू की ज्यांचा अणुवस्तुमानांक समान नसतो मात्र अणुअंक भिन्न असतो. म्हणजे परत एकदा लिहितोय मी, अणुवस्तुमानांक अणुवस्तुमानांक सेम सारखा मात्र अणुअंक हा वेगळा, म्हणजे अणुअंक वेगळा आणि अणुवस्तुमानांक सारखा. तर उदाहरण द्यायचं झालं तर याच्यामध्ये आपण एक उदाहरण देऊ शकतो, ते म्हणजे पोटॅशियम कॅल्शियम आर्गॉन. हे पहा, पोटॅशियम कॅल्शियम आणि आर्गॉन हे तिन्ही पण देतो. पोटॅशियम कॅल्शियम आणि आर्गॉन याच्यामध्ये काय आहे, यांच्या सर्वांचा अणुवस्तुमानांक 40 म्हणजे 40 आहे आणि अणुअंक प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. आहे की नाही, अणुअंक जर बघितला तर ते वेगवेगळे आहेत, अणुवस्तुमानांक सारखे आहेत. आर्गॉनचा 18 आहे, की नाही, कॅल्शियमचा 20 आहे, पोटॅशियमचा, हे वेगवेगळे आहेत. म्हणजे यामध्ये अणुअंक जे आहेत ते वेगळे आहेत, अणुवस्तुमानांक मात्र सेम आहे. सर्वांना लक्षात येईल. त्यानंतर दुसरी एक अजून महत्त्वाची डेफिनेशन किंवा टर्म आपल्याला अभ्यासायची ती म्हणजे आयसोटोन. हे पण रब करतोय मी. नेक्स्ट पुढचं आहे आयसोटोन. आयसोटोन पहा, आयसोटोन इंग्लिशमध्ये त्याला आयसोटोनच म्हणतात. तर तेच आपण घेतलं. आयसोटोन म्हणजे काय, तर आयसोटोन म्हणजे काय, तर न्यूट्रॉनची संख्या सारखी असते. न्यूट्रॉनची संख्या सारखी त्याला आपण म्हणतो आयसोटोन. म्हणजे याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या समान असते मात्र जे प्रोटॉनची संख्या असते ती वेगवेगळी असू शकते. म्हणजे न्यूट्रॉनची संख्या जी आहे ती समान आहे. उदाहरणार्थ जर पाहायचं झालं
तर सोडियम आणि अजून एक उदाहरण घेता येईल त्याच्यामध्ये मॅग्नेशियम, म्हणजे सोडियम आणि मॅग्नेशियम यांची जर तुलना केली तर सोडियम आणि मॅग्नेशियममध्ये जर विचार केला तर सोडियमचा अणुअंक आहे 1123, मॅग्नेशियमचा अणुअंक आहे 12 आणि अणुवस्तुमानांक आहे 24. ओके, सोडियम आणि मॅग्नेशियम, सोडियम 1123 आणि मॅग्नेशियम 1224. तर किती आहे न्यूट्रॉनची संख्या ते समजून घेऊया. इथं प्रोटॉनची संख्या किती आहे 11, म्हणजे न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन पण 11च असणार. मग न्यूट्रॉनची संख्या कशी काढणार, बरोबर, 23 वजा 11, 23 वजा 11. इथे का लक्षात पहा, 23 वजा 11. आता 23 वजा 11 किती झाले 12, बरोबर, म्हणजे 12 न्यूट्रॉन झाले याच्यामध्ये. कोणामध्ये, सोडियममध्ये. आता याचं पण करूया लगेच. याचं काय आहे पहा, हे पहा मॅग्नेशियम, मॅग्नेशियमचा अणुअंक प्रोटॉन किती होतील 12 अणुअंकाप्रमाणे, आणि मॅग्नेशियममध्ये अणुवस्तुमानांक किती, तर आता हे टोटल 24 वजा 12 म्हणजे 12. पहा आले का 12 12, हे झाले न्यूट्रॉन, हे पण न्यूट्रॉन, म्हणजे 12 न्यूट्रॉन आणि 12 न्यूट्रॉन, म्हणजे सोडियम 23 आणि मॅग्नेशियम 24 यांच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या समान आहे. आणि जर न्यूट्रॉनची संख्या समान आहे असं जर होतंय तर आपण त्याला काय म्हणतोय, आयसोटोन. याला आयसोटोन म्हणायचं. म्हणजे आयसोटोन ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे, न्यूट्रॉनची संख्या समान. आता पुढचा जो मला सांगायचा होता तो आयसो इलेक्ट्रॉन. आयसो इलेक्ट्रॉन हे एक लक्षात ठेवा, आयसो इलेक्ट्रॉन. आयसो इलेक्ट्रॉन म्हणजे काय, की ज्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या समान असते मात्र प्रोटॉनची संख्या भिन्न असते. म्हणजे त्यामध्ये इलेक्ट्रॉन संख्या समान आणि प्रोटॉन संख्या डिफरंट. म्हणजे पहा इथे लिहितो मी, इलेक्ट्रॉन संख्या समान आणि तुमची प्रोटॉनची संख्या ही भिन्न 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 असते. प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. आता याच्यामध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर पहा, एक उदाहरण मी घेतो, सोडियम प्लस आणि मॅग्नेशियम 2+. आता हे जे प्लस लिहिलेत पहा, सोडियम प्लस आणि मॅग्नेशियम 2+, हे नॉर्मल सोडियमपेक्षा वेगळे आहेत. म्हणजे तुम्ही मागच्या वेळेसच मी एक व्हिडिओ केला होता पहा, ट्रिक्स, म्हणजे अणुअंक, अणुवस्तुमानांक आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण, मूलद्रव्य यांची नावं कशी लक्षात ठेवायची त्याच्यात तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे अष्टक पूर्ण झालं किंवा द्विक पूर्ण झालं तर त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे ते बदलतं कसं ते बघितलं. म्हणजे चार्ज येतो, चार्ज प्रभार येतो त्याच्यामध्ये. मग प्रभार येतो म्हणजे काय, तर याच्यामध्ये काय झालं पहा, सोडियम, तसं जर सोडियम बघितला तर सोडियमचा अणुअंक आहे 11, म्हणून इलेक्ट्रॉन स्वरूपण 281 होतं पहा, 281. आणि मॅग्नेशियमचा अणुअंक 12 आहे, म्हणून इलेक्ट्रॉन स्वरूपण 282. मात्र जेव्हा सोडियम अभिक्रिया करतो किंवा एखाद्याबरोबर सहसंबंध प्रस्थापित करतो किंवा बंध निर्माण करतो, बॉन्ड फॉर्मेशन करतो, तर त्यावेळेस तो इलेक्ट्रॉन गमावतो. व्हॅलन्सी ही संज्ञा पण पाहिजे, व्हॅलन्सी पुढे पाहिजेच आपल्याला वेगळ्या चॅप्टरमध्ये. व्हॅलन्सी म्हणजे संयुजा. इथे हा 2 इलेक्ट्रॉन गमावतो, हा 1 इलेक्ट्रॉन गमावतो. मग जितके इलेक्ट्रॉन गमावले ते इलेक्ट्रॉनचा चार्ज हा त्या ॲटमवर किंवा त्या मूलद्रव्याच्या अणूवर येतो. मग इथं सोडियमने 1 इलेक्ट्रॉन गमावलाय, मग इलेक्ट्रॉन ही निगेटिव्ह आहे किंवा धनप्रभारित आहेत. आणि धनप्रभारित जर असतील तर याच्यावर ऋणप्रभारित जर असतील, हे एक इलेक्ट्रॉन काय ऋणप्रभारित, आणि ऋणप्रभारित असतील तर धनप्रभार वाढतो. म्हणजे पैसे तुम्ही जर दिले एखाद्याला तर तुमचे पैसे कमी होतात, असाच प्रकारे. म्हणजे इथं निगेटिव्ह चार्ज त्यांनी दिलाय म्हणून धनप्रभार झालाय त्याच्यावर, इथे पण निगेटिव्ह चार्ज दिलाय, इलेक्ट्रॉन दिलेत म्हणून धनप्रभार निर्माण झालाय. मग सोडियम प्लस झालाय, सोडियम धन, आणि सोडियम 2+, म्हणजे 2 दिले म्हणून 2+, इथं 1 दिला म्हणून 1+, 1 नाही लिहिला तरी चालतो, म्हणजे 1+ चालेल. आता पहा, सोडियम प्लस आणि मॅग्नेशियम प्लस यांच्याबद्दल बोलत होतो मी. यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय झाले आता समजून घ्या. याचं जे झाले सोडियमचं ते झाले आता 2.8 आणि याचं जे झाले ते 2.8. म्हणजे दोघांचेही पण इलेक्ट्रॉन आता सारखे आहेत किंवा प्रोटॉन जे आहेत ते सारखे आहेत. म्हणजे अणुअंक
चे विचार जर आपण केला तर इथं 8 आणि 2 10 इलेक्ट्रॉन झाले, म्हणजे 10 इलेक्ट्रॉन, आणि इथे पण 8 आणि 2 10 इलेक्ट्रॉन झाले. मग मी तेच सांगितलं तुम्हाला, आयसो इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर आयसो इलेक्ट्रॉन हे दुसरं तिसरं काही नाही आहे, सिंपल आहे की इलेक्ट्रॉनची संख्या सारखी, प्रोटॉनची संख्या मात्र भिन्न, प्रोटॉनची संख्या त्याच्या भिन्न असू शकते. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या की प्रोटॉनची संख्या समान नसते याच्यामध्ये, म्हणजे प्रोटॉनची संख्या ही भिन्न असू शकते. मग तुम्ही जर सोडियमचं बघितलं तर त्याच्यातले प्रोटॉन जे होते पूर्वी 11 प्रोटॉन होते, याच्यातही मॅग्नेशियममध्ये 12 प्रोटॉन होते. मात्र इलेक्ट्रॉन जर बघितले यांच्यामध्ये चार्ज जर बघितला तर याच्यामध्ये 10 इलेक्ट्रॉन आहे, ह्याच्यातमध्ये 10चे इलेक्ट्रॉन आहे. मग 10 जर इलेक्ट्रॉन असतील तर हे झाले आयसो इलेक्ट्रॉन. आता ह्या ज्या टर्म्स मी सांगितल्यात तुम्हाला ह्या लक्षात ठेवा, 2-3 टर्म्स खूप महत्त्वाचे आहे. पहिले आयसोटोप समस्थानिके, दुसरी आयसोबार त्याला आपण समभार मूलद्रव्य म्हणतो, आणि तिसरी जी सांगितली मी तुम्हाला आयसोटोन न्यूट्रॉनची संख्या समान आहे की नाही. आयसोबारमध्ये मूलद्रव्यांचा अणुवस्तुमान समान असतो. आणि तिसरी गोष्ट सांगितली जी महत्त्वाची होती आयसो इलेक्ट्रॉन, की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखी मात्र प्रोटॉनची संख्या ही वेगळी असते. बरोबर, म्हणजे हे 3-4 कन्सेप्ट महत्त्वाचे आहे. कारण काही वेळेला जर आयोगाचे प्रश्नपत्रिकेत काही वेळेला क्वेश्चन दिसू शकतो, म्हणजे येऊ शकतो असा की त्याच्यामध्ये थोडंसं डीपमध्ये गेलं तर ह्या टर्म्स विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे. म्हणजे ह्या बेसिक आपण शिकवतोय. आपल्या चॅनलचा उद्देशच तो आहे की गरीब विद्यार्थ्यांना ज्यांना क्लास लावता येत नाही त्यांच्यासाठीचा आपण हा उपक्रम चालू केला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ग्रामीण भागातील मुलांसाठी सुद्धा आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून विज्ञानाची सगळी तयारी आपण करून घेणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये आर्ट्स फॅकल्टीचे असतील किंवा कॉमर्स फॅकल्टीचे असतील की ज्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची खूप भीती वाटते, किंवा सायन्सचे काही विद्यार्थी ज्यांचा गॅप झालेला असतो, ते विस्मरण झालेलं असतं, त्यांच्यासाठी आपण खरं तर हा चॅनल चालू केला आणि त्यांच्यासाठी आपण सगळी बेसिकपासून तयारी करणार आहोत. म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला बेसिकपासून आपण मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे कुणाचाही भीती राहिली नाही पाहिजे आणि सायन्समध्ये आउट ऑफ मार्काच्या जवळ गेले पाहिजे. आता मी म्हणणार नाही की आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळतील, कारण एखादा अर्धा क्वेश्चन टॅलेंटेड विद्यार्थ्याला सुद्धा सॉल्व्ह करता येत नाही, म्हणजे थोडासा जातो एखादं, पण आपण जास्तीत जास्त अटेम्प्ट करू शकतो, हे लक्षात ठेवा. तर पुढचा मुद्द्याकडे मी जातोय. पुढचा मुद्दा आहे आपल्याला अणुभट्टी पाहिजे. आता अणुभट्टी म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतोय अणुभट्टी की न्यूक्लिअर रिॲक्टर. काय न्यूक्लिअर रिॲक्टर, हे पहा अणुभट्टी, याला इंग्लिशमध्ये म्हणतात न्यूक्लिअर रिॲक्टर. न्यूक्लिअर रिॲक्टर आता ही खूप महत्त्वाची टर्म आहे, आणि जे MPSCच्या राज्यसेवेची मुख्य परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठीचा सुद्धा हा पॉईंट आहे. त्यांना अणु ऊर्जा हा एक पॉईंट आहे पहा, अणु ऊर्जा. मग त्याच्यातलंच थोडंसं मी घेण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर मी मेनचे जे व्हिडिओ करणार आहेत आता वेळ लागेल, अजून त्याला काही महिने बरेच लागतील, पण पुढच्या बॅचला तर महत्त्वाचे त्यांच्यासाठी सुद्धा आपण व्हिडिओ करणार आहोत. सायन्सचे जे मेन आहे म्हणजे GS4 जो आहे तुमचा, GS4 म्हणतात त्याला, त्याच्यात इकॉनॉमी आणि सायन्स 40 मार्काचं सायन्स असतं, 110 मार्काचं इकॉनॉमी असतं. तर ते 40 मार्काची तयारीसाठी सुद्धा व्हिडिओ मी करणार आहे, आणि मग त्यावेळेस तुम्ही ते पाहू शकता. पण आता तुर्तास सध्याला तरी आपण बेसिकच सुरू करतो, नंतर तर घेणारच आहे. आता याच्यामध्ये पहा न्यूक्लिअर रिॲक्टर हे पाहण्यापूर्वी एक मी इकडे डायग्राम काढलेली, मगाच्यापासून तुम्ही पाहत असाल की इकडे काय डायग्राम काढली, तर एक डायग्राम काढली. ती पाहण्यापूर्वी मी तुम्हाला काय सांगतोय की अणुभट्टीमध्ये जी काय प्रक्रिया किंवा जी काय रिॲक्शन होते, अभिक्रिया होते, ती कोणती होते, ती होते केंद्रकीय विखंडन. आता न्यूक्लिअर रिॲक्शनचे 2 टाईप आहे. न्यूक्लिअर रिॲक्शन म्हणजे की न्यूक्लिअर रिॲक्शनला आपण काय म्हणतो, केंद्रकीय अभिक्रिया. काय म्हणायचं, केंद्रकीय अभिक्रिया म्हणजे न्यूक्लियसची अभिक्रिया किंवा न्यूक्लियसची रिॲक्शन. म्हणजे न्यूक्लियस म्हणजे केंद्रक, त्याची कशी अभिक्रिया होते किंवा त्याची कशा प्रकारे अभिक्रिया होते, तर 2 पद्धतीने अभिक्रिया होते केंद्रकाची. आता इथं सांगतो लगेच की केंद्रक म्हणजे न्यूक्लियस म्हणजे ॲटम, आपण पूर्वीचे व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये सर्व अणूची संरचना आपण अभ्यासली. केंद्रक म्हणजे अणूच्या केंद्रक जो आहे तो मधोमध आहे, भरीव गळा आहे वगैरे, ते आपण बघितलं तर पूर्वी आहे की, पण त्याच्या नंतर काही थेरी बघितल्या, ते सर्व बघितल्या, आता सांगायची गरज नाही. आता केंद्रक, आणि ह्या केंद्रकाच्या आतमध्ये असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. बरोबर, ह्या केंद्रकाचं जर विखंडन झालं, आता 2 पद्धतीने अभिक्रिया होते. एक जी आहे ती केंद्रकीय विखंडन आणि दुसरी जी आहे ती सम्मीलन.
सम्मिलन. विखंडनला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फिशन रिॲक्शन, फिशन, न्यूक्लिअर फिशन. आणि सम्मिलनला म्हणतो फ्युजन रिॲक्शन, फ्युजन. मुद्दा म्हणून सांगितले ते नाव, न्यूक्लिअर फिशन आणि न्यूक्लिअर फ्युजन. पहिल्यांदा पाहूया न्यूक्लिअर फिशन म्हणजे काय, आणि ही जी अभिक्रिया आहे ती बघायची. ही कुठे होते सम्मिलन ते खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यावर सुद्धा आयोग विचारू शकतो. म्हणजे हे संमिलन काय आहे, संमिलन काय आहे तर न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे दोन लाइटर अणू किंवा दोन हलके अणू जेव्हा एकत्र येतात आणि त्याच्यापासून ट्रिमेंडस एनर्जी, खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी, ऊर्जा बाहेर पडते, ती अभिक्रिया म्हणजे तुमची संमिलन अभिक्रिया. हे पाहिजे दाखवले, संमिलन अभिक्रिया म्हणजे दोन लाइटर किंवा दोन हलके अणू एकत्र येतात आणि एकत्र येऊन त्याच्यापासून खूप मोठी ऊर्जा प्रमाणात बाहेर पडते ती. मग ही अभिक्रिया कुठं होते तर ही अभिक्रिया होते सूर्याच्या पृष्ठभागावर. म्हणजे आपला जो सूर्य आहे, सूर्यमालेतील केंद्रस्थानी असलेला सूर्य किंवा कोणताही तारा, बऱ्याच तारांना ऊर्जा असते, तारे चकाकतात, ताऱ्यांना ऊर्जा असते. म्हणजे त्याची ऊर्जा कशी तयार होते तर ती ही सगळी अभिक्रिया आपण इथं पाहणार आहे. शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सूर्यावर जो जास्त वायू आहे तो आहे हायड्रोजन, आणि हायड्रोजनचा वायू जो आहे त्या हायड्रोजनचे दोन अणू, हे पाहिजे समजून सांगतो मी तुम्हाला आता. हायड्रोजनचे दोन अणू जेव्हा एकत्र येतात, लाइटर आहेत, हलके आहेत म्हणून दोन्ही एकत्र येतात, त्यावेळेस काय होतं त्यावेळेस न्यूट्रॉन बाहेर पडतात, न्यूट्रॉन बाहेर पडतो. त्याच वेळेस एक पॉझिट्रॉन बाहेर पडतो. परत प्रश्न आला असेल की पॉझिट्रॉन म्हणजे काय, तर पॉझिट्रॉन हा अणूच्या केंद्रकामध्ये असणारा सब पार्टिकल आहे, त्यालाच आपण ॲटॉमिक पार्टिकल म्हणतो किंवा त्यालाच आपण अणु अवकण म्हणतो. मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. आता ह्याच्यामध्ये पॉझिट्रॉन बाहेर पडतो, न्यूट्रॉन बाहेर पडतो आणि पुढे एरो दाखवलाय. तर त्यांच्यापासून काय होतं तर ह्या ठिकाणी हायड्रोजनचा अणू, हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन, दोन हायड्रोजन की ज्यांच्यामध्ये एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन असतो. इथे एकच प्रोटॉन असतो, पी लिहिलाय पाहिजे, एकच प्रोटॉन आहे की नाही, एक प्रोटॉन असतो. तर तो दोन म्हणजे एक प्रोटॉन असणारे हायड्रोजन एकत्र येतात. त्यांच्यापासून काय होतं, एक प्रोटॉन एक न्यूट्रॉन असणारा हायड्रोजन, परत एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन. म्हणजे इथं एक प्रोटॉन एक न्यूट्रॉन असणारा म्हणजे किती, 1 + 1 2 आहे की नाही. म्हणजे सॉरी, एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन. एक न्यूट्रॉन जर असेल तर ते ड्यूटेरियम होतो, आणि इथं प्रोटॉन, साधा प्रोटॉन म्हणजे हायड्रोजन, म्हणजे ड्यूटेरियम आणि हायड्रोजन एकत्र येऊन त्या ठिकाणी हे दाखवलेलं चिन्ह आहे गॅमा. गॅमा किरण बाहेर पडतात आणि गॅमा किरण बाहेर पडल्यानंतर मग तयार होतो तुमचा हेलियमचं एक आयसोटोप किंवा हेलियमचं एक समस्थानिक की ज्याचा अणुवस्तुमानांक आहे 3. असंच तयार होतंय. म्हणजे ज्याच्यामध्ये 2 प्रोटॉन आहे आणि 1 न्यूट्रॉन आहे. बरोबर आहे, 2 प्रोटॉन, कारण हेलियमचं आपण जर हे बघितलं इथं लिहितो हेलियम 2 4 म्हणजे 2 अणुअंक आणि 4 अणुवस्तुमानांक आहे. मग इथं 2 प्रोटॉन म्हणजे 2 अणुअंक आहे, पण 3 असणारा अणुवस्तुमान आहे म्हणजे 2 प्रोटॉन अधिक 1 न्यूट्रॉन आहे. 2 प्रोटॉन अधिक 1 न्यूट्रॉन असं तयार होतंय. सेम हे जे मी सांगितलंय तेच इकडं पण होतंय. म्हणजे असं नाही की एवढेच हायड्रोजन आहे, भरपूर प्रमाणात हायड्रोजन आहे वायू, आणि ह्या हायड्रोजनची परत पॅरलल म्हणजे परत पॉझिट्रॉन बाहेर पडला, न्यूट्रॉन बाहेर पडला, परत एक प्रोटॉन एक न्यूट्रॉन 2 तयार झाले. इथं यांची परत हायड्रोजन आणि ड्यूटेरियम यांची रिॲक्शन, त्यानंतर त्याच्यातून गॅमा किरण बाहेर पडले. गॅमा किरण बाहेर पडल्यावर हेलियमचं 3 अणुवस्तुमानांक असणारं समस्थानिक तयार झालं, म्हणजे 2 प्रोटॉन 1 न्यूट्रॉन. आणि मग हे आता कोण, लक्ष द्या, हे हेलियमचं अस्थिर असणारं, अस्थिर असतं हे हेलियमचं अस्थिर असणारं समस्थानिक हेलियम 3 आणि हेलियम 3 परत हे काय करतात, एकमेकांबरोबर अभिक्रिया करतात, कॉम्बिनेशन म्हणूया त्याला. आता हे जर झालं तर त्यावेळेस एक प्रोटॉन म्हणजे काय म्हणू शकतो, एक हायड्रोजन म्हणजे एक प्रोटॉन आणि इकडे एक प्रोटॉन बाहेर पडतो. म्हणजे हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन बाहेर पडला जातो आणि त्यातून जे काय निर्माण होते ह्या 2 हेलियमच्या अस्थायी अशा समस्थानिकातून हेलियमचं 4 असणारं अणुवस्तुमानांक की जे थोडंफार प्रमाणात स्थिर आहे. म्हणजे हेलियम 4 मध्ये कन्व्हर्जन होत आहे. म्हणजे मला एक सिंपल भाषेत तुम्हाला सांगता येईल की इथं एक लक्षात ठेवा, इथे लिहितो मी वाटलंच तर, जागा इथे मला. हायड्रोजन प्लस हायड्रोजन, हायड्रोजन 2 हायड्रोजन एकत्र येतात आणि त्याच्यापासून बनतं हेलियमचं केंद्र की ते 2 4. सारांश, सगळ्याचा सारांश हाच आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला पुरेसं आहे. पण जर तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये पाहायचं असेल तर इथं दाखवलं आहे मी. म्हणजे केंद्रकीय संमिलन अभिक्रिया म्हणजे त्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर फ्युजन. 2 लाइटर न्यूक्लिया एकत्र आल्या, त्यांच्यापासून तयार झालं हेलियमचं
केंद्रक म्हणजे हेलियम तयार झाला आहे आणि ही प्रोसेस होताना किंवा ही प्रक्रिया होत असताना खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेरही टाकली जाते. 17.6 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, MEV म्हणजे मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, एवढी ऊर्जा बाहेर पडते. मग एका अभिक्रियेच्या वेळेस एवढी पडते, तर अशा किती अभिक्रिया होत असतील सूर्यावर हे तुम्हाला कल्पना करता येईल. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडण्याचं कारण किंवा सूर्य गरम असण्याचं कारण टेम्परेचर जवळजवळ 5000 ते 6000च्या दरम्यान आहे, म्हणजे 5000 काहीतरी आहे. तर 5000च्या आसपास एवढं टेम्परेचर का होतं, तर हे अभिक्रिया केंद्रकीय संमेलन. मग कधी कधी जर प्रश्न विचारलाच केंद्रकीय संमेलन अभिक्रिया खालीलपैकी कुठे होते, तर सूर्याच्या पृष्ठभागावर होते. ठीक आहे. आता दुसरी विखंडन की जी याच्यात होते अणुभट्टीमध्ये. विखंडन म्हणजे काय, विखंडन म्हणजे काय, तर या ठिकाणी याच्या एकदम ऑपोजिट आहे, एकदम विरुद्ध आहे. इथं काय होतं, 2 लाइटर न्यूक्लिय एकत्र यायच्या असं व्हायचं. इथं तसं नाही, एक हेवी आहे, एक हेवी मूलद्रव्य आहे की त्या मूलद्रव्याचं काय होतं, न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर तो स्प्लिट होतो. म्हणजे तो काय होतो, त्याचा लाइटर न्यूक्लियामध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे खूप हलक्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये कन्वर्ट होतं. पण असं होत असताना सुद्धा ऊर्जा बाहेर पडतात. म्हणजे किती गमतीशीर आहे पहा, जेव्हा दोघं एकत्र येतात तेव्हाही ऊर्जा निर्माण होते आणि जेव्हा एकाचं परत छोट्यामध्ये कन्वर्ट होत असेल तर तेव्हा सुद्धा ऊर्जा बाहेर पडते. म्हणजे दोन्ही ठिकाणी ऊर्जा बाहेर मिळते. आता जी केंद्रकीय विखंडन आहे, हे नाही का केंद्रकीय विखंडन, ते आता आपल्याला पाहायचं आहे की जे अणुभट्टीच्या पॉईंटमध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर याच्यामध्ये अणुभट्टी जी आहे त्या अणुभट्टीमध्ये आपण पाहूया न्यूक्लियर रिॲक्टर. अणुभट्टी काय आहे, तर अणुभट्टीमध्ये काय होतं आहे, केंद्रकीय विखंडन नावाची प्रक्रिया होते आणि याच्यामध्ये जे फ्युएल लागतंय, तुम्हाला काय फ्युएल घेणार आहे, कशापासून ऊर्जा मिळवायची, ऊर्जा मिळवायची म्हणजे काहीतरी फ्युएल, काहीतरी इंधन पाहिजे आणि ते इंधन म्हणजे आपलं युरेनियमचं समस्थानिक, म्हणजे युरेनियम वापरायचं आपल्याला. पहा युरेनियम 235 हे कधी कधी प्लुटोनियमचा वापर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. प्लुटोनियम सुद्धा रेडिओएक्टिव्ह आहे, हेवी आहे, त्याचा सुद्धा वापर करता येतो. म्हणजे युरेनियम 235 जे आहे त्या युरेनियम 235वर तुम्हाला मारा करायचा आहे न्यूट्रॉनचा मारा केला जातो. हायली स्पीड म्हणजे न्यूट्रॉनचा मारा केला जातो. न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर काय होतं की हे केंद्र जे आहे, म्हणजे जे तुमचं युरेनियम 235चं समस्थानिक आहे, याचं विभाजन होतं. म्हणजे काय होतं, थोडक्यात युरेनियम 235वर जर न्यूट्रॉनचा मारा केला तर तो मारा केल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यापासून 2 मूलद्रव्यांचे अणू तयार होत असतात. एकाचं नाव आहे क्रिप्टॉन आणि दुसऱ्याचं नाव आहे, पहिला जो आहे तो क्रिप्टॉन आहे, बरोबर. म्हणजे क्रिप्टॉनचं एक मूलद्रव्य जे आहे ते तयार होतं आणि दुसरं आहे बेरियम. काय नाव आहे त्याचं, बेरियम. आता क्रिप्टॉन आणि बेरियम हे त्याच्यापेक्षा वजनाने हलके असणार आहे. म्हणजे किती वजन आहे ते पण आपण सांगू शकतो. तर क्रिप्टॉनचं आहे हे पहा 3692, म्हणजे 36 अणुअंक आणि 92 अणुअंक लिहिण्याची पद्धत इथं आहे आणि अणुवस्तूनक वर लिहायचा असतो. 3692 हे आहे कोणाचं, क्रिप्टॉनचं. आणि याचं जर बघितलं बेरियमचं, तर बेरियमचा जो आहे तो आहे 56,141. 56,141 असे 2 आहेत. मग 56,141 आणि दुसरा सांगितलं मी 3692 असे तुम्हाला पाहायला भेटतील. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, याचा आहे 235 आणि यांचे आहे 92,141, म्हणजे याच्यापेक्षा वजनाने कमी आहे. म्हणजे न्यूट्रॉनचा जर ह्याच्यावर मारा केला युरेनियमवरती तर हे तयार होतात आणि त्याच वेळेस 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात. किती, 3 न्यूट्रॉन. म्हणजे ॲक्च्युली हे युरेनियम 235वर मारा केला तर डायरेक्ट क्रिप्टॉन आणि बेरियम नाही तयार होतं. त्यातली मधली एक स्टेप दाखवायची राहिली तुम्हाला. युरेनियम 235 जे आहे त्याचं कन्व्हर्जन होतं युरेनियम 236 मध्ये आणि युरेनियम 236 हे हायली अनस्टेबल आहे, म्हणजे खूपच अस्थिर आहे, ते जास्त वेळ राहू शकत नाही आणि मग ते लगेच कन्वर्ट होतं कशामध्ये, क्रिप्टॉन आणि बेरियममध्ये. हे जे 2 मूलद्रव्य आहे त्यांच्या अणूमध्ये कन्वर्ट होतं किंवा त्याच्यामध्ये रूपांतरित होतं की जे हलके आहेत युरेनियमपेक्षा. आले लक्षात. आणि त्याच वेळेस न्यूट्रॉन बाहेर पडतात. न्यूट्रॉन बाहेर पडल्यानंतर ह्या प्रक्रियेमध्ये जी काही ऊर्जा बाहेर पडते ती ऊर्जा बाहेर पडते 200 मेगा इलेक्ट्रिक व्होल्ट. 200 मेगा इलेक्ट्रिक व्होल्ट एवढी ऊर्जा बाहेर पडते या प्रक्रियेमधून. आणि हे न्यूट्रॉन जे आहेत ते न्यूट्रॉन काय केले जातात, हे न्यूट्रॉन्सला वेग कमी केला जातो आणि परत हे न्यूट्रॉन जे आहेत ते न्यूट्रॉन आता इकडे दाखवतो मी
हे न्यूट्रॉन जे आहेत ते न्यूट्रॉन परत कुणावर पडतात, तर हे न्यूट्रॉन जे आहेत ते परत दुसऱ्या युरेनियमवरती, पहा इथं एक इथं एक इथं एक दाखवतं, ह्या युरेनियमवरती परत हे न्यूट्रॉन पडले, म्हणजे याचा मारा झाला परत, म्हणजे याच्यासारखंच परत या न्यूट्रॉननी याच्यावर मारा केला तर दुसऱ्या युरेनियम 235वर, म्हणजे युरेनियम 235 भरपूर आहेत तर त्या युरेनियम 235वर पडतात आणि पुन्हा हीच प्रक्रिया काय पहा परत दाखवतो मी, म्हणजे इथं क्रिप्टॉन, इथं दुसरा बेरियम, क्रिप्टॉन बेरियम, परत क्रिप्टॉन बेरियम हे असं तयार होतं आणि त्याच वेळेस परत 3 न्यूट्रॉन, 3 न्यूट्रॉन, हे पहा न्यूट्रॉन 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 न्यूट्रॉन, हे पहा न्यूट्रॉन, हे सर्व काय होतात बाहेर पडतात. म्हणजे तुम्ही विचार करू शकता पहिल्या वेळेस 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी ऊर्जा बाहेर पडली, इथे पण किती होणार 200 मेगा इलेक्ट्रॉन, इथे 200, इथेही 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी ऊर्जा बाहेर पडणार आहे. म्हणजे ही जी तुम्हाला दिसतंय, हे जे पिक्चर दिसतंय ह्याच्यावरून लक्षात येतंय की हा जो रिॲक्शन आहे ही वाढत वाढत चाललेली, अशी स्प्रेड होत चाललेली. म्हणजे इथं जर बघितला तर इथं पहा, इथे पहा, परत पुढे जर बघितलं तर अशी होईल. म्हणजे काय ह्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते, इट इज ए चेन रिॲक्शन. ही जी आहे ती काय आहे, चेन रिॲक्शन आहे. म्हणजे शृंखला तयार होते, शृंखला अशी साखळी तयार होते अभिक्रियेची. म्हणजे हे ह्याच्यापासून परत 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 रिपिटेशन वाढत वाढत जाणार आहे. म्हणजे आपण थोडक्यात नाही म्हणत का 2 4 6 8 10 12, म्हणजे अशा पद्धतीने वाढतात. ती कशी वाढते डायरेक्ट 2 4 8 8 दुनी 16 16 दुनी 32 32 दुनी 64 अशा याने वाढते. म्हणजे काय किती खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा तयार होते. आणि म्हणून याच्यामध्ये लक्षात येण्यासारखी एक गोष्ट आहे की ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात बाहेर पडते. म्हणजे आता सर्वांना ही रिॲक्शन समजली असेल, हिला चेन रिॲक्शन म्हणतात. म्हणजे क्रिप्टॉन बेरियम हे चालूच राहतं, तयार होणं लायटर जे काही ॲटम्स आहेत ते, आणि 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी ऊर्जा बाहेर पडते. बरोबर. आता ही जी ऊर्जा आहे ही प्रचंड आहे आणि ही जर कंट्रोल केली नाही किंवा ही जर शृंखला अभिक्रिया कंट्रोल झाली नाही किंवा आपण नियंत्रित केली नाही तर काही वेळेला स्फोट किंवा अपघात होण्याचे प्रमाणही असू शकतं. मग हे जर नियंत्रित, आता ह्या अणुभट्टीमध्ये काय केलं जातं, नियंत्रित केलं जातं. नियंत्रित म्हणजे कंट्रोल केलं जातं. मग कंट्रोल 2 पद्धती, कंट्रोल करण्याच्या 2 पद्धती कोणत्या, एक म्हणजे न्यूट्रॉनचा वेग कमी करायचा आणि दुसरा म्हणजे न्यूट्रॉनची संख्या कमी करायची. दोन्ही पद्धतीने करता येतं. न्यूट्रॉनचा वेगही कमी करता येतो आणि न्यूट्रॉनचं शोषण करून किंवा न्यूट्रॉनची संख्या कमी करून सुद्धा हे करता येतं. मग ज्यावेळेस आपण न्यूट्रॉनचा वेग कमी करतो त्यावेळेस त्याला म्हणतात संचलक. काय म्हणायचं, संचलक किंवा मंदक, संचलक किंवा मंदक. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मॉडरेटर म्हणजे मर्यादित करायचं त्याला. कशाने, तर न्यूट्रॉनचा वेग, हे पहा इतर येतोय, न्यूट्रॉनचा वेग जो आहे तो वेग कमी करायचा आहे. न्यूट्रॉनचा वेग कमी, त्याला म्हणतो आपण मॉडरेटर म्हणजे तुमचा मंदक किंवा संचलक. मग तो कसा करू शकतो ते विचारतील एक्झामला, राज्यसेवेला तर खूप महत्त्वाचं आहे, पण ह्याच्यात विचारतीलच काय कशाच्या सहाय्याने करता येतो वेग कमी. तर आपण वापरू शकतो ग्रॅफाईट रॉड्स, जे काही ग्रॅफाईट्स आहे ते ग्रॅफाईटचा वापर करून वेग कमी करता येतो न्यूट्रॉनचा. आणि दुसरं म्हणजे जड पाण्याचा वापर करून, हेवी वॉटर, त्याचा वापर जरी केला तरी न्यूट्रॉनचा वेग कमी होतो. आणि दुसरी जी पद्धत आहे ही झाली एक, बरोबर. दुसरा न्यूट्रॉनचा वेग कमी आणि न्यूट्रॉनची संख्या कमी करून, संख्या काय करायची, कमी करायची. न्यूट्रॉनची संख्या कमी करायची कशाने करणार, तर न्यूट्रॉनची संख्या जर कमी केली तर त्याला म्हणतो आपण नियंत्रक. नियंत्रक म्हणजे कंट्रोलर, हा कंट्रोलर होतो. मग कसा करू शकतो, तर न्यूट्रॉन शोषले कसे जातील, तर बोरॉनचा वापर करता येईल, कॅडमियमचे रॉड वापरता येतील, बेरिलियमचा वापर करता येईल, ठीक आहे ना. तर ह्या इत्यादींचा जर कांड्यांचा नियंत्रण केला, रॉडचा जर वापर केला, म्हणजे बेरिलियमचा वापर करता येईल, कॅडमियमचा करता येईल आणि तिसरं बोरॉन, या इत्यादींचा, ह्या तिघांचा वापर जर केला, तिघांपैकी एक कोणताही पण, तर ते न्यूट्रॉन शोषून घेतात. आणि न्यूट्रॉन शोषून घेतले की काय होणार आहे, पण न्यूट्रॉनच कमी झाले तर काय होणार, तर ही जी चेन रिॲक्शन ही कंट्रोल होणार. म्हणजे काय होणार, थोडक्यात हे न्यूट्रॉन ह्या युरेनियमवरती पडणार नाही. युरेनियमवरती पडले नाही तर युरेनियम पुढचा क्रिप्टॉन आणि बेरिलियम तुमचा तयार करणार नाही, बरोबर. म्हणजे तुमचा एक महत्त्वाचं काय, न्यूट्रॉन काय करत नाही, क्रिप्टॉन तयार करणार नाही. आणि क्रिप्टॉन केला नाही तर क्रिप्टॉनही तयार होणार नाही आणि बेरियम तयार होणार नाही. आणि ते तयार नाही झाले तर न्यूट्रॉन तुमचे 3 पुढचे बाहेर पडणार नाही, ऊर्जा तयार होणार नाही, म्हणजे कंट्रोल होणार.
कंट्रोल म्हणजे थोडक्यात न्यूट्रॉनला शोषलं तरी अभिक्रिया नियंत्रित राहते आणि न्यूट्रॉनची संख्या कमी केली तरी सुद्धा अभिक्रिया नियंत्रित राहते. आणि मग ह्याच प्रिन्सिपलचा ह्याच तत्वाचा वापर आपल्या अणुभट्टींमध्ये केला जातो. अणुभट्टीमध्ये मग कंट्रोल प्रमाणात चेन रिॲक्शन केली जाते. कंट्रोल म्हणजे मर्यादित केली जाते, मर्यादित. आले लक्षात? हां, तर हे एक महत्त्वाचं आहे. आणि तरीसुद्धा हे जरी चांगलं ऊर्जा इंधन असलं म्हणजे प्रदूषण निर्माण करत नाही, पण याच्या मागेही काही समस्या आहेत. जर काही वेळेला अपघात हा की खूप मोठी समस्या. अपघात जर तुम्ही लक्षात घेतलं तर मागे जपानमध्ये काय म्हणजे वारंवार भूकंप होतात, सुनामी येतात. मागे सुनामी आल्या तेव्हाही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अणुभट्ट्यांचं. त्याच्यातून रेडिएशन बाहेर पडतात, जीवितहानी होऊ शकते. हाही आहे. आणि दुसरं जे महत्त्वाचं आहे ते काही चर्नोबिल घटना वगैरे तुम्ही लक्षात घेऊ शकता की अशा घटना होऊ शकतात. पण तरीसुद्धा अणुऊर्जा हा चांगला स्रोत आहे, म्हणजे त्याचा वापर केला पाहिजे. भारतातही त्याचा वापर करतात. मग आता शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे आपला अणुऊर्जा आयोग, भारतीय अणुऊर्जा आयोग, की ज्याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मेन्स परीक्षेला MPSCच्या राज्यसेवेसाठी. मग भारतीय अणुऊर्जा आयोग जो आहे त्याची स्थापना कधी झाली हे लक्षात घ्या. अणुऊर्जा आयोग म्हणजे याला ॲटॉमिक एनर्जी कमिशन पण म्हणतो आपण, ॲटॉमिक एनर्जी कमिशन. याची स्थापना कधी झाली तर ती तारीख लक्षात ठेवा, 30 ऑगस्ट 1948, 1948 ला भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना. आणि पहिले जे संचालक होते त्याचे पहिले जे अध्यक्ष होते, अध्यक्ष म्हणूया, ते होते डॉक्टर होमी भाभा. डॉक्टर होमी भाभा लक्षात ठेवा. डॉक्टर होमी भाभा हे पहिले अध्यक्ष. आणि स्थापना त्याचे कोण आहेत मग सध्याच्यांचं नाव आहे रतन कुमार सिन्हा. रतन कुमार सिन्हा हे सध्याचे रतन कुमार सिन्हा, ठीक आहे ना. याच्यावर पण प्रश्न विचारू शकतात. मग रतन कुमार सिन्हा हे सध्याचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर लोगो जर पाहिलं तुम्ही, लोगो बारकाईने पाहत चला, लोगोमध्ये एक सेंटेन्स दिलेलं आहे, ती ब्रीद वाक्य म्हणूया त्याला आपण त्याचं, की काय आहे हिंदीमध्ये जर पाहिलं तर राष्ट्र के सेवा में अणु, राष्ट्र के सेवा में अणु असं त्याचं ब्रीद वाक्य दिलेलं आहे. ते पण लक्षात ठेवायचं असतं आपल्याला. आणि इंग्लिशमध्ये जर बघितलं तर त्याला आपण म्हणू शकतो ॲटम इन दी नेशन सर्व्हिस, ॲटम इन दी नेशन सर्व्हिस, ठीक आहे, सर्व्हिस ऑफ नेशन किंवा ॲटम इन दी सर्व्हिस ऑफ नेशन असं पण म्हणू शकता. हे पण महत्त्वाचं आहे आपल्याला. त्यानंतर भारतामध्ये जर आत्ताच्या सध्याच्या घडीला जर बघितलं तर 22 अणुभट्ट्या, म्हणजे वाढलेच शकतात, हा अंक जरा मी अप्रॉक्सिमेट सांगितला आहे, 22 अणुभट्ट्या आहेत. त्यापैकी पहिली अणुभट्टी कोणती होती आपली तर अप्सरा नावाची होती. अप्सरा, अप्सरा, अप्सरा नावाची पहिली अणुभट्टी आपण स्थापन केली. आणि तिचं डेट लक्षात ठेवा 4 ऑगस्ट 1956, 4 ऑगस्ट 1956 या रोजी आपण पहिली अणुभट्टी स्थापित केली आहे की नाही, अप्सरा. हां, तर ती स्थापन केली, ती महत्त्वाची आहे. ह्याच्यामध्ये आपण इंधन म्हणून युरेनियम 235चा वापर करतो किंवा प्लुटोनियमचा पण वापर केला जाऊ शकतो. आणि आपल्याकडे जास्त प्रमाणात थोरियम आढळतं केरळच्या किनारपट्टी वगैरे, ठीक आहे. तर ती युरेनियम थोरियम जे आहे त्या थोरियमचा पण वापर केला जाऊ शकतो. या दृष्टीने अणुऊर्जा खूप महत्त्वाची आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आज बरंचसं रिवाईज केलं, बरंचसं खूप इम्पॉर्टंट कंटेंट बघितलं आहे जे परीक्षेला कायम महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपला हा जो प्रकरण आहे म्हणजे खूप मोठं प्रकरण होतं, मी 3 भागात केलं आहे. पहिला भाग जो अणू जो महत्त्वाचं बघितलं होतं त्याच्यामध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर, अणुसंरचना भाग 1, अणुसंरचना भाग 2 आणि तिसरा मी नाव दिलं आहे त्याला समस्थानिके. म्हणजे समस्थानिकांवर ते खूपच महत्त्वाचं. जर तसं पाहिलं तर पॉलिटीमध्ये एक सेंटेन्स आहे म्हणजे पॉलिटी अभ्यास करत असताना लक्षात येतं विद्यार्थ्यांना की भारतीय राज्यघटनेचा आत्मा त्याला कोणाला म्हटलं आहे तो आर्टिकल 32 आहे की नाही, म्हणजे अनुच्छेद 32 उपाययोजना म्हणतो आपण त्याला. म्हणजे आपले हक्क जे डावलले गेले तर त्यावेळेच्या उपाययोजना कोणत्या आहेत. मग तसा जो आत्मा आहे तसा या प्रकरणाचा आत्मा आहे समस्थानिके. म्हणजे पहिलं तर आहेतच महत्त्वाचं, त्याच्यात काही वाद नाही, पण हे तर त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं आहे. याच्यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते. तर आपण आज सर्व प्रकरणाचा परामर्श घेतला आहे, सर्व प्रकरण पाहिलं आहे.
ठीक आहे. आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या वेळेस जे पाहणार आहे आपण आता नवीन प्रकरणाकडे जाणार आहे त्याचाही व्हिडिओ लवकरात लवकर येईल. ठीक आहे. बाय एव्हरीवन.